नमस्कार। आज मी तुम्हाला आळूची वडी दाखवणार आहे। ज्या पद्धतीने मी दाखवली ती आळूची वडी तुम्ही केली तर नक्कीच चविष्ट होणार। नक्की करून बघा। ही चण्याची डाळ मी 2 तास थंड पाण्यातच भिजवलेली होती। आळूची पानं 10 ते 15, मीठ, तांदळाचं पीठ 2 चमचे, जिरं पावडर, धने पावडर आणि ही चिंचेचं पाणी मी कोळून घेतले चिंच, हळद, थोडंसं तिखट आणि ही मिरची आणि फक्त लसूण आहे। तुम्हाला वाटेल की हे 2 प्रकार का घेतले, ते लाल तिखटामुळे टेस्ट चांगली लागते म्हणून हे दोन्ही पण मी घेतले। ही पण तिखट नाही, फक्त कलरला आहे आणि हिरवी मिरची पण तिखट नाही। आणि तेल। पहिल्यांदा आपण डाळ बारीक करून घेऊया ही भिजवलेली। ही डाळ मी भिजवून घेतल्यानंतर सुद्धा एक पाण्याने अजून धुवून घेतलेली आहे। एवढी बारीक केली मी। ही चांगली डाळ चांगली बारीक झाली। आपलं आता वाटून झालंय, बारीक चांगलं मी वाटले। त्याच्यामध्ये आपण ही मिरची आणि लसूण बारीक केलेला, मिरची पावडर आहे, तिखट नाही जास्त। थोडीशी हळद, हे 1 चमचा मी धना पावडर घेतले, 1 चमचा जिरा पावडर, आणि हे मी तांदळाचं पीठ घेतले 2 चमचे। हे भिजलेल्या डाळीमुळे आळूची वडी जास्त कुरकुरीत होत नाही। हे तांदळाचं पीठ टाकल्यामुळे थोडीशी कुरकुरीत होते म्हणून मी 2 छोटे चमचे घेतलेत। छोटे चमचे म्हणजे हे चमचे 2 मी घेतलेत। आणि चवीपुरतं मीठ मी 1.5 चमचा टाकलं। आणि ही चिंचेची कोळ मी करून घेतलेली। ही चिंचेची कोळीमुळे घसा खवखवत नाही, त्यामुळे मी चिंचेची कोळ टाकणार आहे। ही पद्धत केल्यानंतर खूप टेस्टी होतात आळूच्या वड्या। थोडंसं 1 चमचा मी तेल टाकले। हे मिश्रण आपलं कालून झाले। आपण आता ही आळूची पानं आहेत, ही पाठीमागची शीर आहे ना त्याच्यामुळे भरली जात नाही, व्यवस्थित वळवटी केली जात नाही। मग ही मी लाटून घेणार आहे, एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे। ही आपली शिरा एकदम दबलेत लाटल्यामुळे आणि चांगली गुंडाळी पण करता येते। त्याला आता आपण पीठ लावून घेऊया। या दोनच्या मधोमध हा भाग ठेवायचा असा
आणि दुसरी आपण भरून घ्यायची. पीठ लावून झालेलं आहे. आपण वळवटी करायची कशी ते दाखवते. ही एक अशी बाजू साईड बंद करायची, ही दुसरी साईड, आणि वरती थोडंसं पीठ लावून अशी गोल करून घ्यायची. तापायला ठेवलेलं आहे. हे आपण केलेल्या वड्या आहेत. चाळण आहे, चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिटकत नाही. आणि ते ह्याच्यावर ठेवूया आपण. वडी आपण झाकून ठेवूया. वडीला 20 मिनिटं लागतात उकडायला. जास्त मोठा नाही, मीडियम गॅसवर ठेवले मी. तर आता 20 मिनिटं झालेले आहेत. आपण थंड करून घेऊया. आता छान थंड झालेत. आपण कट करून घेऊया. बारीक गॅसवर कुरकुरीत होऊ द्या. एकदम कुरकुरीत झाल्यानंतर बारीक गॅसवरच ठेवा थोडा वेळ. हे आपली आळूची वडी तयार झालेली आहे. नक्की करून बघा.